नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली 100 फुटी रोड नूतनीकरणाच्या पाहणीसाठी आज सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी 100 फुटी रोडला भेट दिली. यामध्ये रस्त्यावर असणाऱ्या खांबाबद्दल विचारणा केली असता त्यांनी त्वरित हे खांब हटवण्यात येतील, तसेच रस्त्यावर असणाऱ्या बंद स्थितीतील गाड्या आज ना उद्या 2 दिवसात उचलण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचं आणि रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, त्याबाबतीत सुद्धा चौकशीचे आदेश देण्यात येणार असल्याचं आज लोकसंदेश न्यूजमध्ये बोलताना सांगितलं. करण्यात आली आणि त्यामध्ये अजून जे अतिक्रमणचे विषय होते त्याची सुद्धा पाहणी करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोडाफार प्रमाणात अतिक्रमण सापडलं आहे. त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहे. त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल. आणि अजून काही विषय आहेत जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे महानगरपालिकेच्या वतीने सगळ्याची संमतीने सगळ्याची संवाद साधून धोरणात्मक निर्णय काय घेता येईल आणि कसा आपल्याला ह्या 100 फुटी रस्ता लोकांसाठी मुवमेंटसाठी गाड्याच्या मुवमेंटसाठी मोकळा करता येईल त्याबद्दल सुद्धा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल. अनेक गाड्या आहेत ते महिने जागेवर थांबून आहेत आणि गॅरेजच्या गाड्या दररोज दुरुस्त होऊन जात असतात, मात्र अनेक गाड्या ज्या थांबून आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई असते? जे गाड्या एक कालावधी मतलब एक खूप दीर्घ कालावधीसाठी ते तिकडे उभे आहेत आणि त्यांना कोणी चालवत पण नाही, त्यांना उचलण्याचे निर्देश आम्ही अतिक्रमण विभागाला सांगितलो आहे. ते 1-2 दिवसात सगळे गाडी उचलून घेऊन जातील. आणि जे गॅरेजचे गाड्या आहेत त्याच्यासाठी जसं मी म्हटलो की जे आमच्याकडे सध्या नियम आहेत त्या नियमाप्रमाणे कारवाई करणार आहे आणि जिथे जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे धोरणात्मक निर्णय त्याबद्दल घेण्यात येणार. ठेकेदाराने हा रस्ता बनवताना निकृष्ट पद्धतीचं मटेरियल वापरलेलं असा आरोप काही सामाजिक संघटनांकडून आतापर्यंत झालेला आहे. त्यासंदर्भात तुम्हाला तसं काही जाणवलं का? प्राथमिक स्वरूपात बघताना थोडीफार चुका होते, ते चुका दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना आणि यंत्रणेला देण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याबद्दल मटेरियल तपासणी झाल्यानंतर त्रयस्थ पार्टीची रिपोर्ट बघितल्यानंतरच आपले प्रश्नाचे जबाब देतात. रस्त्याच्या बाजूला असणारे जे पोल आहेत याचे विजेचे पोल ते शिफ्टिंग अजूनपर्यंत झालेली नाही, त्या संदर्भात काय? त्यामध्ये 68 पोल आहे जे आपल्याला शिफ्टिंग करायचे. तर शिफ्टिंगच्या वर्क ऑर्डर देण्याची कारवाई ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. तर मला वाटतं आहे की आपल्या आचारसंहिता संपली की लगेच आपल्याला तो काम पण सुरू करता येईल. लोकसंदेश न्यूज मीडिया सांगली जिल्हा प्रतिनिधी अंजुमई नदाफ यांचा रिपोर्ट.